काय काय कुठे निघालास? हा, कुठे येऊन चाललायस रात्री तिला? ते जरा ओवीला घुसमटल्यासारखं होत होतं गरमीमुळे. बाहेर फिरवून आणतो तिला. लहान मुलींना एवढ्या रात्री बाहेर घेऊन जायचं नसतं. उद्या जा. चला चला, गुड नाईट, झोपायला जा. आई, मला असं वाटतं की आपण सकाळीच बोललो ना या विषयावर. माझं आयुष्य कसं जगायचं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. नको ना तू सांग. असं का वागतोस माझ्याशी परक्यासारखा? सारंग, मी आई आहे तुझी, मला काळजी वाटते म्हणून पोटतिडकीने बोलतेय ना मी तुझ्यासाठी, या पोरीसाठी. आणि तू माझ्याशी असा बोललास ना तर मला खूप त्रास होतो. माझ्याशी असं नको बोलत जाऊस प्लीज. बाळा, तू वर जा. पण बाबा, जा बोललो ना. सांग, कसं बोलू मी तुझ्याशी? तुझी इच्छा सांग. तुझ्या इच्छेनुसार मी बोलेन. कसं बोलू? कसंही बोल, पण असं तुटक तुटक नको बोलूस. मी परकी असल्यासारखं नको बोलूस. मी खरं सांगू, इतक्या वर्षात ना तुझ्या वागण्यात बोलण्यात खूप कटुता आली आहे. आणि ह्या अलीकडेच आहे, इतक्या वर्षात तू खूप छान होतास, हसत खेळत राहायचास. असा नको ना वागूस. आधीसारखा राहा ना, छान हसत खेळत राहायचंस तसं. ठीक आहे, तू माझ्याशी बोलू नकोस बस, पण तू आनंदात राहा, तू सुखात राहा, माझी एवढीच इच्छा आहे. अगं, मी आनंदातच आहे. बघ ना, काम मस्त चालू आहे माझं. ओवी आहे माझ्या आयुष्यात, तिच्यासोबत तर आनंदातच असतो मी. माझं आयुष्य छान चालू आहे. मला असं का वाटतं की तू त्या पोरीला जाऊन भेटून आलायस, तिच्याशी बोललायस. अच्छा, ही भीती आहे का तुझ्या मनात? ही भीती सतवतेय तुला? नाही आहे, मी तिला भेटून आलेलो नाही. हा, पण हे खरंय, आत्ता जर ती माझ्या आयुष्यात असती ना तर माझं आयुष्य आता जसं आहे तसंच असतं. आणि हेही खरंय, नाही विसरू शकत नाही तिला. 8 वर्ष झाली, आता तरी विसर. ती नाही येणार आहे तुझ्या आयुष्यात परत. तुमच्या दोघांच्या लग्नाचा योग नव्हताच कधी. तुला आठवतंय ना तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं? तू नको झुरत राहूस तिच्या आठवणीमध्ये. मनातून तिचा विचार काढून टाक एकदाच. आणि हे ठामपणे तू कसं बोलू शकतेस की ती माझ्या आयुष्यात नाही येऊ शकत परत? तिला यायचं असतं तर या 8 वर्षात आली नसती का? मला प्लीज सांगशील, आणखीन किती दिवस हे सगळं चालू ठेवणार आहेस? किती दिवस असा रडत कुढत बसणार आहेस? सारंग, तुला कळतंय ना, तुझ्या समोर एक अख्खं मोठं आयुष्य आहे. नवीन नात्याची सुरुवात कर. पुन्हा एकदा संसाराला लाग. प्लीज तू फक्त हो म्हण सारंग, फक्त हो म्हण. मी सुंदर, सुशिक्षित, मोठमोठ्या घरातल्या मुलींची ना लाईन लावीन इथे. बास आई, बास. परत माझ्या लग्नाचा विषय हा घरात नको. सारंग, तुझी ही एक इच्छा मी नाही पूर्ण करू शकत. माफ कर मला. थँक गॉड. एका गोष्टीचं तर समाधान वाटतं की अजून तरी सारंगला माहित नाहीये की ती सावली या शहरात परत आलीये. देवा देवा, काहीही कर पण सारंग सावलीची भेट होऊ देऊ नकोस.